होणार आहे. आता कार्यक्रमामध्ये असलेले काही सन्मानाचा कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर आरती होणार आहे आणि मुलाखत होणार आहे आणि त्याच्यानंतर सर्वांचं आवडीचं भोजन होणार आहे. आता कार्यक्रमाला सुरू करण्यापूर्वी इकडं मोठा दिले साधना चांगली झाली, पण साधना म्हणजे काय आहे, प्राणायाम म्हणजे या देहाची तुमच्या आत्म्याची तयारी करायची. आत्म्याला आपण 4 वेळा करतो, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, मध्ये काय काहीतरी नंतर जेवण. पण तो आत्मा जेवण झोपल्यावर श्वास होतो, म्हणजे 24 तास तो कार्य करत असतो. त्याची एकदा तरी सोय करायला पाहिजे. त्याचं अन्न म्हणजे हवा आणि पाणी याचा वायू आणि आकाश. तर साधना करत असताना काही आचार करतो आपण, वाची उच्चार करतो, ते दोन्ही बरोबर होते की इकडे लक्ष विचार असेल तर पुण्यकर्म निर्माण होतं आणि मग ते श्वासावाटे रक्तात धारण होतं. कारण तुम्ही सगळे दोष जे आणले ते रक्तामध्ये आणले. हे मी बऱ्याच वेळा सांगितले की तुम्हाला नवरदेवाकडे डायबिटीज आहे का म्हटलं तर तुमच्या वडिलांना होता का, तुमच्या आईला होता का, म्हणजे 7 पिढ्यापर्यंतच ते जसे दोष धारण झालेले आहेत ते काढायचे. म्हणून आपण साधना करत असताना ध्वनी प्रकाश म्हणजे गुरुशक्ती ती पुन्हा जेव्हा श्वास देतात तेव्हा रक्तामध्ये जाते. जेव्हा उच्छ्वास करतात तेव्हा दोष बाहेर जातं आणि श्वास घेतात तेव्हा गुरुशक्ती बाहेर जाते. असं संबंध रक्त 100% शुद्ध झालं की जीवन ईश्वरमय झालं आणि तुम्हाला जीवन ईश्वरमय करायचं आहे. हा कार्य नेहमी म्हणे नरजन्माला यायचं आणि नारायण होऊन जायचं. नारायण व्हायचं म्हणजे किरीट घालायचं, स्वतः नेसायचं आणि उभारायचं असं नाही. मग काय होतं त्याच्यानी चांगले विचार यायला लागतात. चांगले विचार यायला लागले की बोलणं चांगलं होतं, उच्चार आचार विचार. तर हे समजून साधना हे अर्ध्या तासाचे. आता ह्याच्यापुढं सकाळी सुट्टी करा, स्वतः नेसून तुम्ही घेतलं करा, ह्या करा, हे काही होणार नाही आहे. तेव्हा प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार अर्ध्या तासाची साधना केलीच पाहिजे. आज गेली 50 वर्ष साधना केली म्हणून तब्येत चांगली आहे की आम्ही गाडीवरून घेऊ शकतो. 85 म्हणजे काही कमी नाही आहे, हे मी अनुभवले. कारण दादा सांगायचे नाही साधना जर व्यवस्थित केली तर तुमच्या लॉंग लाईफमध्ये कसं त्या साधनेने सांभाळेल तुम्हाला हे अनुभवाला येईल आणि ते मी अनुभवलं. तसं तुम्ही पण अनुभवा. औषध लागत नाही, पाणी लागत नाही, तर त्याला कारण तुम्हाला बंधन घातलं नाही आहे. सगळे आंघोळ करून या तुम्हाला केली पाहिजे. शक्यतो एका टाईमला करायची, शक्यतो नाही तर आंघोळ केलं पाहिजे, नाही झालं पाहिजे, आंघोळ झालं पाहिजे, काहीही बंधन नाही. दिवसाभरातून एक वेळ जेवण राहिलं तरी चालेल, पण साधनाही केली पाहिजे. 3 दिवस तुमची जेवणाची मदत नाही, पण 3 मिनिटं श्वासाशिवाय होऊ शकते. म्हणजे इम्पॉर्टन्स कोणाला बरोबर ना समजतं. तो गेला देहातून बाहेर ते सर्व विचारून बाहेर फेकून देतात. आपल्याला निसर्ग बाजूला पूर्वायाम चाला नेऊन टाकायचं. आंब्यात उदाहरण घेतलं, आंब्यात तर तुम्ही काय खाता, रस खातो, साल फेकून देते, ती कायम फेकून जायची आहे. आणि इतरांना सुखशांती समाधानाने बोलणं चालणं आपलं चांगलं समाधान द्यायचं आहे. आणि पुन्हा जन्माला यायला कोण ठेवतो मनात कसा थांबला करायचा तर पोय असायला पाहिजे. म्हणून तो कारणा सिद्ध करायचा. म्हणजे आंब्याचे उदाहरण आपलं काया म्हणजे साल आणि इतरांसाठी आपण काय ते करतो तो रस. आणि पुन्हा जन्माला चांगलं येता यावं म्हणून कारण ते सगळं साधनेत सगळं होतं. नंतर मग साधनेत आणखी काय होते दादा साधनेमध्ये काय होत नाही क्वेश्चन मार्क सगळं काही होतं. आणि तुम्हाला सगळ्यांना मुक्त केल्याचा लोक नाही, गणपती नाही, श्राद्ध नाही, पक्ष नाही, अमुक आणि ते दुसरे करणंही शक्य नाही. तुम्ही बघत आहे अडणी मिळत नाही, मिळाले तर त्यांना माहिती असत नाही. बरे बेळगूरमध्ये त्यांचं वास्तुशांत करायची म्हणून सत्तराची पूजा करायची तर त्या बडणीचे 10,000 रुपये 10,000 रुपये सत्तराची पूजेला, वास्तुशांतीला 28,000 रुपये.
पण एवढं करून नाही काय तुम्हाला सुखशांती मिळेल याची गॅरंटी नाही. त्यापेक्षा आपल्याकडे एक नारायणची आपण गेली ती वास्तुशुद्ध होती आणि सत्यनारायणच्या पूजाऐवजी खूप पूजन करायचं समजलं. म्हणून हे इकडं लक्ष माझा पहिला हात बरोबर डाळवर आहे की नाही ते चुकून आचार बरोबर करत असायचा म्हणजे इकडे लक्ष जर लक्ष असेल तर पुण्य काय होतं. म्हणून लक्ष देऊन चालणार पाहिजे. त्यावेळेला कोणाच नाही कोण नीट सगळं बांधतो असं साधारण आतापर्यंत कुणी दिलं नाही. यापुढे कोणी दिलं असं मला वाटत नाही. आम्ही गाडीतून गेलो तर गाडीतनं 8ला बरोबर 7ला यायची आणि सगळी 7ला जायची आणि ती गाडी वाटेमध्ये पंचर राहिली वगैरे उशिरा पोहोचतो असं झालं असं म्हणजे अडथळे येतच नाही. लाईट स्मूथ होत. सकाळी एक सूचना दिली होती की गुरु भगिनींनी बाथरूमची व्यवस्था त्यांना इथं करण्यात आलेली आहे, त्यांनी इथं जावं आणि गुरुबंधूंसाठी आपण बाथरूमची व्यवस्था खालच्या बाजूला केलेली आहे. तर कृपया त्याचा तसा उपयोग करून घ्यावा. कारण काय गुरु भगिनी काही गेल्या खाली की मग पुरुषांनी बाहेर थांबवावं असं डिस्टर्ब होऊ नये याच्यासाठी पण ते त्याची व्यवस्था केलेली आहे. आज कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे आता जे सन्मानाचा कार्यक्रम वगैरे जे होणार आहे त्याची सुरुवात ती करायच्या आधी हा कार्यक्रम ठरवण्याचा उद्देश आपल्या सर्वांना माहिती आहे. सहसा आपण शशिकाकांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे 27 नोव्हेंबरला कार्यक्रम करतो. एखाद दिवस पुढं मागं होऊ शकतो किंवा बुधवार शक्यतो बघतो. पण बुधवारी विजापूर केंद्रावरील बऱ्याचशा गुरुबंधूंना दुकानाला सुट्टी असते. बाकीच्या सगळ्या बुधवारी ते आराम करतात. वर्षात एका बुधवारी संपन्न होतो. तर बुधवार शक्यतो ठरवायचा होता. पण 27 नोव्हेंबरला सोलापूरला जे गौरव सुगंधीच्या घरी केंद्र आहे त्याच्या सख्या चुलत भावाचं लग्न होतं रोहनचं आणि त्यांनी पण असा मुहूर्त काढला की तो 27 तारखेलाच यावा आणि त्यामुळं आम्ही शशिकाका सगळेजण तिथं लग्नाला गेलो होतो. म्हणून त्या दिवशी पण बुधवार होतो पण तेव्हा करण्याचं शक्य झालं नाही तर आपल्याला सोलापूरला जायचं. म्हणून 4 तारखेला म्हणजे आज आपण सर्वजण इथं जमलोय. तर याचं आमंत्रण सगळ्यांना फोनद्वारे देण्यात आलं होतं आणि सर्वजण आपण दरवेळेला फोनवरती सांगितलं की उपस्थित होतो. तर मी आपली काका अमोल पंडित आनंद अशा मी आमंत्रण देत होतो फोन करून करतो. त्यावेळेला एक काही गुरुबंधू भगिनींनी ठराविक म्हणजे 10च्या आतील अंक आहे त्यांनी फोन मग ते आम्ही सांगितलं आमंत्रण दिलं. त्या म्हणाल्या चंपाषष्ठीचा षड्रोत्सव आहे तर तो 2 तारखेपासून 7 तारखेपर्यंत आहे आणि ह्या 6 दिवसामध्ये पूजन वगैरे आपण घरात करतो आणि बाहेरचं काही खात नाही. मग आता कसं करायचं. तुम्ही 4 प्रकारे कार्यक्रम ठेवला. तेव्हा आपली काकाने फार सुंदर उत्तर दिलं तर साक्षात खंडोबाच हजर आहे. आणि कुठं जाऊन काय करायचं. तर त्याप्रमाणे आज आपण सर्वांनी उपस्थित आहोत आणि आता सन्मानाचा कार्यक्रम अशासाठी ठेवला की आपण वर्षभर सगळ्या गोष्टी सेवक वर्ग करतो. गुरुबंधू भगिनी सेमिनारला कार्याला किंवा साधनेला येत असतात. पण त्यांना पण जरा उत्साह निर्माण व्हावा. त्यांना सुद्धा कार्याची जरा ओढ लागावी. तर त्यांच्या नावाचा पण उल्लेख करणं आवश्यक आहे. त्याशिवाय आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनारला जात असतो. शशिकाका मी आणि काही गुरुबंधू. तर त्या सगळ्यांना जायचं पण ठरवलं असताना गाडीची व्यवस्था हे काही गुरुबंधू करतात आणि त्यांना सांगितलं आपल्याला असं जायचं आहे. आणि शशिकाका नेहमी 1 महिना अगोदर सांगतो की अशा दिवशी जायचं आहे आणि इतके दिवसांनी परत यायचं. तर त्याप्रमाणे तुझी व्यवस्था गाडीची तयारी करून घे.
आणि त्याप्रमाणे त्या सर्वांनी व्यवस्था केलेली. तर अशांचा पण जरा सन्मान म्हणजे ॲटलिस्ट गुलाबाचं फूल देऊन त्यांना प्रेमाची ओढ लागावी ह्या दृष्टीनं हा कार्यक्रम सुरुवातीला ठेवला. सन्मानाचा कार्यक्रम आधी करण्याचा मागचा उद्देश, सन्मान एकदा कार्यक्रम झाला की सगळेजण आपण पूर्णपणे आरती आणि मुलाखतीमध्ये इन्व्हॉल्व होतो आणि मुलाखतीचा विषय झाल्यानंतर प्रत्येकजण तो विषय डोक्यात घेऊन घरी जायला मोकळा होतो. अशा दृष्टीनं आधी हा कार्यक्रम झाला. त्याचबरोबरीनं आज आपण सर्वजण इथं उपस्थित असलेले आणि उपस्थित नसले किंवा इतर सर्व लोक, प्रत्येकामध्ये चांगले गुण पण आहेत, वाईट गुण पण आहेत. पण आपल्याला दादाने काय शिकवलेलं आहे की प्रत्येकामधला चांगला गुण जो आहे, जितके चांगले गुण आहेत त्याचा विचार करा, त्याच गुणाला तुम्ही महत्त्व देऊन त्याला जवळ करा. बाकी वाईट असलेल्या दोषांबद्दल किंवा नको असलेले गुण त्याच्याबद्दलचा आपण विचार करायचा नाही किंवा ते डोक्यात सुद्धा आणायचे. त्याच्याने काय होतं की आपण कार्यक्रमावरती गुरुबंधू आणि भगिनी ह्या नात्याने राहत असल्यामुळे प्रत्येकामध्ये चांगलेच गुण बघितल्यानं आपलं कार्याकडे लक्ष वाढतं. हे सगळं गुरुंचं कुटुंब आहे बाबा, त्याच्यामध्ये हेवे द्यावे किंवा असं काही नाही आहे. म्हणून दादा सांगितलं की जर तुम्ही जोश लोकांचे जर द्वारा सांगता तर त्याच्यापेक्षा त्यांना प्रत्येकाला अप्रिशिएट करून आपल्या ह्याच्यामध्ये का घेत नाही. समजलं? ऐकू येत आहे ना? काय म्हणजे आज ज्या काही व्यक्तींचा सन्मान करणार आहे त्यासाठी या व्यक्तींना मी इथं आमंत्रित करतोच आहे. आता आपण अनेक ठिकाणी असं बघतो की आपण आपल्या मुलांचं जे काही कर्तव्य म्हणून करायचं असते ते करतो, पण ते करत असताना कदाचित त्यांच्यावर मुलांमध्ये आलेला राग किंवा ती मुलं आपले ऐकत नसतील तर आपण त्यांच्याकडे जरा असं दुर्लक्ष करतो किंवा फार लक्षपूर्वक आपण त्यांची काळजी घेतो असं नाही. आणि ते कारण अनेक असू शकते. पण अशी पण काही उदाहरणं आहेत की ती उदाहरणं अशी आहेत की आपली स्वतःची मुलं नसून सुद्धा इतरांच्या मुलांना जवळ करून त्यांचा सांभाळ करणं आणि चेहऱ्यावरती कधीही कंटाळा न करणं हे फार कठीण काम. आणि तो मुलगा घट नसताना तर तशा पद्धतीनं आपल्या विजापूर केंद्रावरती श्री राजेश महामुनी आणि त्यांच्या सौभाग्यवती यांना इथं मी बोलवत आहे. त्याचबरोबर त्यांचा भाचा म्हणजे राजेशच्या बहिणीचा मुलगा, तो बहिणीला 2 मुलं, एक मुलगा मोठा आहे तो धडधाकट आहे पण तो पुण्याला कामाला आहे आणि तो एकटाच असतो. आणि इतर दुसरा जो मुलगा आहे तो बाय बर्थ अपंग आहे. पण त्याची काळजी आई असेपर्यंत तिने घेतली आणि आई वडील नंतर दोघे गेल्यानंतर त्या मुलाकडे बघणारे कोण नाही अशा वेळेला आणि मोठ्या मुलाला दोघांना सांभाळण्याची जबाबदारी मामावरती आली आणि त्या मामाने व्यवस्थित त्यांची काळजी घेतली. तर राजेश महामुनी यांच्या सौभाग्यवती यांनी त्या मुलाला घेऊन इथे यावं अशी मी विनंती करतो. आणि तर तो अपंग मुलगा
साधना करून वरती बसून स्वतःची मुलं सांभाळणे दुसऱ्यांचं पण सांभाळणे खरोखर म्हणजे त्यांचं मन तर राजेश महामुनींना जरा कदाचित साधनेला जरा उशीर होत असेल, कारण घरात साधना करून दुकानाला जायचं, तर कमी जास्त एक 5-10 मिनटं जरा उशीर झाला तर तो मुलगा शांत बसत नाही. तो त्याला आधी सांगतो राजेशला की ही आणि साधना कर, नंतर पुढचं बघू. तर नाही, देवाला आपण काय म्हटलं असतं, मला असलं जन्ममध्ये तुझी कसे साधना नाही देव नाही असं म्हणाले असतं, पण तसं नाही. तो पर्टिक्युलर आहे साधण्यामध्ये, हे नोट करण्यासाठी. म्हणून ह्या दंपतीचा सन्मान करतोय. तर राजेशांना मी छोटीशी विनंती होती, तिने नीट यावं. तर यांना कार्यकेंद्राकडून एक छोटीशी भेट त्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी देतो. यानंतर रोहित पंडित आणि ज्योती या दोघांनी ते यावर्षी नंबर. रोहित, त्याला रोहित म्हटले की त्याला सुद्धा आठवत नाही माझं नाव रोहितच आहे का, कारण सगळेजण त्याला छोट्याच म्हणतो, फक्त त्याची बायको असताना म्हणता येत नाही. मगाशी सांगितलं की गाडीची व्यवस्था तयार असावी कुठे सेमिनारला जाताना वगैरे, तर ह्या छोट्यानी दरवेळेला गाडीची व्यवस्था करून सेमिनारला जाताना आणि कुठे जायचं असेल तर तयार असतात ते. आणि ज्योतीची एक विशेष गोष्ट अशी, पंडित घराची विशेष गोष्ट मी सांगतो आता, म्हणजे सगळे अर्जुन काका त्यांच्या मिसेस या दोन्ही सुद्धा आमच्या म्हणजे ही पट्ट्यापासून समोर घरासमोर सगळं स्वच्छ पुसून रांगोळी वगैरे रोज काढतात नसतो. आम्ही सामना काय म्हणून एक गिरणी आणले की आपण काका नसले तर मोठी शिकून ती साधा सुचत नाही. म्हणजे मला त्यावेळी असताना म्हणायचं की गोष्ट तरी केंद्रवरती असल्यामुळे आरती एका वेगळी साधना केली. या म्हणजे कसं काय बरोबर सगळे 8ला आरती लावतात आणि साधना करतात, म्हणून सगळ्या त्या कुटुंबियांनी आम्ही आवाज यानंतर गोविंद
पंडित आणि सुकन्या या दोघांना मी विनंती करतो या. सगळ्यात त्याच्यावर आता गोविंदचा विशेष गुण असा आहे की त्याला मोबाईल बद्दलची भरपूर माहिती आहे, इलेक्ट्रॉनिकची माहिती आहे आणि त्यामुळं कोविडच्या काळामध्ये घरात बसून प्रत्येकजण कंटाळा होता. त्यावेळेला अरुण काकांनी शशी काकांना विनंती केली की आपण दिवसभर घरात बसतो काहीच नाही, तर तुम्ही मुलाखत घेत असता तर आपण लॉंग डिस्टन्स ठेवून बसून मुलाखत तुम्ही घ्यावी आणि आम्ही ऐकावी. तर अपार्टमेंटमध्ये जेवढे तेवढे तरी बसूया म्हणताना गुरुप्रसाद आणि आत्मनिवेदन या दोन्हीचं वाचन आणि विवेचन त्या अरुण काकांच्या घरामध्ये झालं आणि त्यावेळेला इतरांनी त्याचा लाभ व्हावा म्हणून गोविंद त्याचं कम्प्लीट रेकॉर्डिंग केलं आणि ते रेकॉर्डिंग करून ते 36 भाग गुरुप्रसादचे आणि 36 आत्मनिवेदनचे ते यूट्यूबला अपलोड केले. हे सगळं श्रेय त्याचं. ते अपलोड झाल्यानंतर जितक्या गुरुबंधू भगिनीने जे ऐकलेलं आहे त्या सर्वांनी काकांना विशेष फोन करून सांगितलं. अमेरिकेला आणि तिकडं म्हणजे ह्याच्यामध्ये फॉरेन मेंबर सगळीकडे गेले, त्यांचे फोन आले की त्याच्यामुळे आम्हाला आता निदान समजते म्हणून ते की नाही तर की नाही तर ते रांगोळी काढून रोज आमच्याकडे सर्विस काढतात. रोहिणी या माझ्याकडे वाकड्याला मोठाने उद्यानेच करा. सगळ्यांनी बापू नमस्कार करू नका. दादांची तुमची सेवा करायची म्हणजे तुमचं सेवक आहे तेव्हा तुम्हाला विनंती आहे की दादांना फक्त उद्या नमस्कार केलं तरी मला होत्या तिथंच नमस्कार. यानंतर हे रेकॉर्डिंग त्यांनी त्या सगळ्यांना पाठवून दिल्यामुळे यूट्यूबवरती अपलोड केल्यामुळं जितक्या जणांचे काकांना फोन आले, फॉरेनहून आले, भारतातून आले, तर त्या सगळ्यांनी आपल्याला एक गोष्ट तरी काय काकांना सांगितली की आम्ही आधी गुरुप्रसाद आत्मनिवेदन वाचलंय पण सगळ्याचा अर्थबोध होत नव्हता, काही गोष्टी कळत नव्हत्या आणि पण जेव्हा तुमची मुलाखत ऐकली तेव्हा पुन्हा एकदा गुरुप्रसाद वाचल्यावर कळायला लागला. हा महत्वाचा पॉईंट आहे की त्याच्यातून आपल्याला त्यांनी केलेलं श्रेय त्याला मिळणं आवश्यक. यानंतर मुकुंद महेंद्रकर आले का? बर, आता मुकुंद महेंद्रकर हा आपल्या विजापूरातील सेवक. त्यांनी शशी काकांच्या घरात गेत असताना तिथं सकाळी सेवेला जे गुरुबंधू येतात, जे सेवक येतात, तर त्यांना फुलं लागत असतील किंवा ती फुलं आणून ठेवायची आणि समजा ते सेवक जर फुलं आणायला जाणार असतील तर त्यांना ते पैसे द्यायचे आणि ते सगळ्याचा हिशोब तो व्यवस्थित सांभाळत होता. आणि पुढं इथं 2018ला नवीन जागेमध्ये केंद्र आल्यावरती सुद्धा पुढं 2-2.5 वर्ष त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि ह्या गोष्टी तो न चुकता महिन्याभरामध्ये कधीही त्यांनी न चुकता त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आणि त्याचा सगळ्याचा हिशोब व्यवस्थित ठेवून आपल्याकडनं दाखवणार आणि मग त्याप्रमाणे काय पैसे कमी पडले तर ते केंद्राकडनं घेणार, अशा पद्धतीने त्यांनी कार्य केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी ही गोष्ट कशा पद्धतीने करायला पाहिजे ह्याच्याबद्दलचं ज्ञान त्यांनी आमच्या आनंदाला दिलं आणि आता तो आनंद ते करून घेऊन जात आहे. आता अमोल शिंदे याला मी आमंत्रित करतोय. दरवेळेला मी छोट्याचीच गाडी घेऊन रोहितचीच गाडी घेऊन जातो असं नव्हे, बाकीच्यांना पण वाव मिळावा
काय म्हणतो त्याला आपण उत्साह निर्माण होऊ दे. अजून एक 2 गाड्या घेऊन दे म्हणजे 4 दिवसामागच त्याला सांगून ठेवलंय 8 तारखेला कराडला जायचंय, तयार आहेस ना? तुम्ही कधीही सांगा काका, आम्ही तयार आहोत. त्यानंतर विद्या आहे का? विद्याकडे विद्या मला आमच्याकडं केंद्र म्हणजे शिफ्ट करायचं इच्छा होती, कारण का बोळात काय गर्दी फार व्हायची. तुम्ही पहिलं केंद्र बघितलंय सर्वांनी. त्याप्रमाणे बाबांना प्रार्थना केल्यावरती एक दिवस म्हणजे आम्ही यांनी मला सजेस्ट केलं होतं की काका कसंही मी घर बांधलं असतं तिथं त्यांचं शिफ्ट करूया का. तर म्हणजे बाबांची परवानगी असेल तर आपण करूया. मग त्याप्रमाणे शेड्यूल त्या शेड्यूल झालं. म्हणजे हे सगळं हे आम्ही हे करून केलेलं आहे. नंतर दुसरी गोष्ट, केंद्र झाल्यानंतर आम्ही विडे शहर गेलो 5 जण. मी विश्वास नरसिंह सरस्वती मंदिरात का तर दादा जेव्हा पहिल्यांदा आले होते तेव्हा त्या नरसिंह सरस्वतीच्या मंदिरात मला, नंतर दादा स्वतः, नंतर दीपक, शोभा असे 5 जण जाऊन वेळे ठेवले. दादा सांगितलं तुमच्या इथे कार्य स्थापन केलं ते सांभाळ. त्याप्रमाणे ह्याच्याकडे शिफ्ट केला. मी सुद्धा 5 जण गेलो आणि तिथे बिडानारस पण ठेवलं आणि मी प्रार्थना केली तर तुम्हाला फुलं घालत होता. फुलं देवा तुम्हाला हे आम्ही करतोय हे बरोबर असेल तर त्यांनी उठून म्हटलं आमच्या हातात फुलं आणून द्यावी. तुम्हाला आजच्या वेळेला सांगणार सेकंद आपण उठून आला आम्हाला विचारून आम्हाला 5 जणांना फुलं दिली. म्हणजे लगेच केंद्र आमच्याकडे होतं त्याच्यापेक्षा त्याची अतिशय सुंदर पद्धतीने चालत आहे. विश्वास आणि आनंद एक नंबर याला कधी रागाला मी बघितलंच नाही. आहे की नाही माहिती खरंच मी देवा बाबांना प्रार्थना केली पुढच्या जन्मी मला अशी 12 मुलं दिलीच तर मी सांभाळली. आपल्या विजापूर केंद्रावर जेव्हा शशिकाका एकटेच सेवा सगळी करायचे तर शशिकाकांचं कसं होतं की नाटक कंपनी किंवा सर्कस असते की नाही त्याचा जो मालक असतो की नाही तशी यांची परिस्थिती होती की काय आरती यांनीच करायची, पूजा यांनीच करायची, कामकाज यांनीच करायचं. नंतर बाकीच्यांना काय पाहिजे काय नाही त्याच्याकडे लक्ष द्यायचं. बाहेर गुरुबंधू बघितले तर त्यांना पाय धुण्यासाठी बाहेर बकेट भरून ठेवायची. सगळ्या गोष्टी त्यांनीच करायच्या. तर दादाचं एक वाक्य त्यांनी कधी लक्षात ठेवलं होतं की आधी सेवेकरी हो मग सेवक मिळते. तर त्याप्रमाणे यांनी जी सेवा केली ती करून जुन्या घरातून ते नवीन घरी शिफ्ट झाले 1984 साली. आणि त्यावेळेला म्हणजे आता ज्या आपण जे सगळं पहिलं तर केंद्र बघत होतो तर तिथं ह्यांच्या घरासमोरच हप्पी सुगंधीचं दुकान आहे आणि घर आहे. तर ते सकाळी बघायचे ते सकाळी एवढे वय झाले ते थोडंसं येतात झाडझूड करतात म्हणजे केर काढण्यापासून सगळीच काम यांच्याकडे होती ती सगळे ते करत आहेत. आणि एवढं वय झालं असतं तेव्हा हे तरुण होते तसे हे तरुण होते पण ह्यांच्यापेक्षा मोठे म्हणून म्हणाले की हे सगळं करत आणि आपण काय हे रोज सकाळी क्रिकेट खेळायला जायचे. क्रिकेट खेळत जात असल्यामुळं त्यांना ते सगळं बघायचे की झाडून सडा माप वगैरे सगळं रंगोळी वगैरे करून सगळं होऊन मग बाकीचं हे काय चालतंय याचा जरा अंदाज घेतला की इथं साईबाबांचं मंदिर आहे. पण तेव्हा हे म्हणायचं की तिथं आपल्याला परवानगी आहे की नाही मला माहिती नाही म्हणून आपण काहीतरी सुरुवात करू. म्हणून ते सकाळी काका येऊन झाडझूड करायच्या आधी
हे येऊन झाडून करून सडा मारून रांगोळी घालून ते जाणार आपल्या खेळायला. काका येऊन कोण करतंय कळायचं नाही. मग एक दिवस काकाने लक्ष ठेवलं, आपली काका करतायत, मग त्याला बोलवले, तू एवढं करतोस मग वर काय येत नाहीस? नाही आम्ही आलो तर चालते की नाही? म्हटलं तसं नाही, सगळ्यांसाठी खुला आहे. मग तेव्हा केंद्रावरती आपली काका यायला लागले आणि हळूहळू त्यांना पूजेला पण सकाळी लवकर ये म्हणून सांगितलं, पूजेला यायला लागले. पूजा करता करता एक दिवस आपली शशिकाकांनी काय केलं की जरा गंध वगैरे लावून गेले की नंतर खाली जाऊन येतो असं सांगून त्याच्यात सगळं सांगितलं. आणि अजून काका येईपर्यंत काका अजून याला विचारत थांबला नाही आणि गंध वगैरे लावून पूजा करून सगळं रेडी करून ठेवलं. नंतर काकांनी बघितलं कसं कसं केलेलं आहे काय, तर मग तयार झाले पहिला सेवक. आणि हा एक सेवक काकाने घडवला आणि आज म्हणजे 60 लोक आहोत यांच्यापुढे. कुठलंही काम सांगितलं तर ते होत नाही असं कधी म्हणालं नाही, ते करून नाही टाकत एवढी त्यांची श्रद्धा. त्याचा खरंच भावारी काल सुद्धा आम्ही 4:30ला इथे यायचं ठरवलं, तर आपली काका म्हणाले आता जेवण करून 10-15 मिनिटात येतो आणि ते 5ला इथं हजर होते. 5 पासून रात्री 10 वाजेपर्यंत थांबून सगळी व्यवस्था करून झाल्यावरतीच ते घरी गेले. त्यांच्या घरी सुद्धा काल कोल्हापूरचे गुरुबंधू भगिनी आले, त्यांच्या सगळ्या चित्राची व्यवस्था त्यांनी केली. म्हणजे कुठल्याही गोष्टीला नकार हा नाही त्यांच्याकडे. त्याच्याबद्दल लक्ष्मीबाईने काय सांगितलं त्याला आम्हाला माझ्या घरी इतकं प्रेमाने त्यांनी वापरलं, असं प्रेम आम्ही कधीच बघितलं नाही. म्हणजे असे विजय सेवक आणि असे सेवक आहेत म्हणून कार्य पुढे चाललंय. कार्य पुढे जाणं हे महत्त्वाचं. म्हणून म्हणलं माझा वाढदिवस म्हणून करत नाही आपण, मला तुम्ही कशामुळे ओळखता? कार्यामुळे. हे जर सांगितलं असतं तर माझा वाढदिवस नाही, माझा वाढदिवस नाही. आणि कार्यामध्ये कार्य म्हणजे काय आणि त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे. कारण काय जीवन आपल्याला वाटतं ते एवढंच आहे. 1000-1200 वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये 60 वर्ष म्हणजे काहीच नाही, अशी निघून जातात. त्याच्यामध्ये आपण जागरूक राहून काय केलं पाहिजे. तुम्ही सांगितलं की प्रार्थना करायची कुठच्याही परिस्थितीत. आता अजून एका व्यक्तीचं गुलाबाचं फूल घेण्यासाठी त्याला मी बोलवत आहे. त्याआधी त्या व्यक्तीबद्दल मी सांगतो. शशिकाकांचा जावई संदीप जोशी, तो माझा बालपणापासूनचा मित्र. वयामध्ये अंतर असलं तरी सुद्धा मी तसं कधीच दाखवून घेतलं नाही एकमेकाला. प्रत्येक गोष्टीमध्येच आम्ही सहकार्यानेच काम करत आलो. तर सन 1994 मध्ये मी कॉम्प्युटरचा व्यवसाय करण्यासाठी प्रिंटिंग सेंटर वगैरे सुरू केली, तेव्हा प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू करत होतो. आणि त्यावेळेला मला 1 वर्षभर झालं होतं आणि कॉम्प्युटरच्या म्हणजे प्रिंटर किंवा अशा गोष्टीच्या त्याच्यामध्ये व्यत्यय आला किंवा तो बिघडला. आणि त्यावेळेला मी 2.5 लाख रुपये लोन घेऊन ते उभं केलं होतं आणि वर्षभरामध्ये मी लाख रुपये भरले होते. म्हणजे व्यवसाय चांगला होता त्यावेळेला. पण प्रिंटर आणि स्कॅनर बिघडल्यामुळे मला त्यावेळेला पैशाची नड होती. तर मी संदीपशी बोलत होतो, असं झालं आता कसं करायचं. ठीक आहे आपण काहीतरी व्यवस्था करतो म्हणून मी अजून एका बँकेत जाऊन चौकशी करून आलो. ते बँक म्हणाले की लोन सँक्शन करतो, पण मला प्रिंटर लवकर आला तर माझा व्यवसाय चालू होणार. पण त्या दरम्यान 6 महिने माझा व्यवसाय बंद पडला होता. पण ते होऊ द्यायचं नव्हतं म्हणून संदीपनं स्वतःकडे मला 50,000 रुपये दिले होते आणि लोन सँक्शन झालं ते मला ते परत करणं. आणि त्यामुळे माझा व्यवसाय सुरळीत सुरू झाला. आणि त्यावेळेला मी म्हटलं असे वरतीवर अडचणी तर काय कशासाठी, तर तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा कार्य करण्याची ओळख करून दिली. त्याच्या आधी कितीदा तरी येऊन त्याच्या वडिलांच्याकडे शशिकाका आणि माझे वडील मित्र तर कधी इंग्रजीत ड्राफ्टिंग असेल किंवा पत्र
ते वडिलांच्याकडे एक विशेष गुण आमच्या वडिलांकडे होता की आपण मराठीतून, कन्नडमधून किंवा हिंदीमधून आपल्याला जशा पद्धतीने पत्र पाहिजे त्याचा विषय सांगितला की ते लगेच इंग्रजीमध्ये ड्राफ्टिंग करून द्यायचे. त्यांचं भाषण तर फार चांगलं होतं आणि स्पीडही होता आणि त्यांचा टायपिंगचा स्पीड 100 शब्द प्रति मिनिट असा होता. तो महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये रेकॉर्ड आहे, तो अजून कोणी तोडलेला नाही. तर त्यांच्याकडे नेहमी बाबा यायचे आणि काहीतरी शशी काका यायचे आणि त्यांच्याकडे काहीतरी पत्राचं टायपिंग वगैरे करून घेऊन जायचे. तर तेव्हा मी तिथंच असायचो, कॉलेजला होतो. काय करत असेल तू सध्या? म्हणतो मी कॉलेज करतो. बरं, मग जर तुमच्यासाठी तरुण मुलं कार्यक्रमाला आली तर बरं होईल, जरा केंद्रावर यायचं. ठीक आहे. तेव्हा आम्ही वेगळ्या नशेत होतो त्यामुळे आम्हाला काय त्याच्याकडे लक्ष नव्हतं. आणि जेव्हा 95ला सगळीकडून बोलला गेलो तेव्हा लक्षात आलं की आता इथं जाणं गेल्याशिवाय गत्यंतर नाही. तेही संदीपनं मला सांगितलं म्हणून मी संदीपच्या बरोबर केंद्रावर गेलो. 5 सुपरविटावरून कामकाजाचं नाव लावलं आणि तिथं जे सांगितलं त्याप्रमाणे निराकरण केलं. पण तेव्हा सुद्धा काय करायचं की ते रोजची प्रार्थना वाचायची, साधना तेव्हा काही करत नव्हतो. आणि कधीतरी उत्सव असेल किंवा आणि काहीतरी कार्यक्रम असेल किंवा मला वेळ असेल तेव्हा मी केंद्रावर जायचो. पण सेवेने आराम झाले आणि घरी जाऊन बसले. तर संदीपची माझ्याबद्दल माझ्याकडे असलेली माहिती, पण त्याच्यामुळे काय झालं की मला कार्याची ओढ कधीपासून लागली की जेव्हा काका नवरात्रीचं निवेदन वगैरे टाईप करून घ्यायचे मराठीमध्ये, तर ते करून घेण्यासाठी माझ्याकडे त्यांनी संदीपकडनं पाठवलं होतं ते करत होतं. अशा अर्थानं मला आमचं कार्याशी जोडले गेलो. आणि असं करता करता सेमिनारच्या वेळेला 2003 मध्ये सगळ्या सेमिनारची पुस्तकं टाईप करायची होती. त्याचं पहिलं पुस्तक त्यांनी मला दिलं टाईप करायला आणि ते सगळं टायपिंग वगैरे झालं. अजून एक 5-1.5 पान काहीतरी राहिलं होतं आणि ते राखी पौर्णिमेला केंद्रावरती ठेवून सगळ्या केंद्रावर त्याची एक प्रत शशी काका पाठवणार होते. एक 8 दिवस अगोदर त्या 1.5 पानावर टाईप करूया आणि मग प्रिंट काढून त्यांना देऊया. अशा अर्थानं मी आणि संदीप ते करत बसलो होतो. आणि शेवटचं एक अर्ध पान राहिलं तर इथं कसं की लाईट कधी येतं कधी जातं मगाशी अनुभव येतो. तर सेव्ह कमांड असं दिला, लाईट जाऊ नये त्याच्या आधी आपण दिलेलं बरं. आणि नेमकं त्यावेळेला लाईट गेली, त्यामुळं सेव्ह कमांड पूर्ण कंप्लीट झाली नाही आणि त्यामुळं ती फाईलच ओपन होत नव्हती. ती फाईल ओपन होत नव्हती. ते नक्की तिथलं त्याचं पाथ काय ते कळत नव्हतं. त्यामुळं आम्हाला काहीच कल्पना नाही. आमच्या संपर्कात असलेले जेवढे लोक कॉम्प्युटरबद्दल जाणकार होते त्यांना सगळ्यांना दाखवून दिलं, पण कोणालाही त्याच्यातनं मार्ग सापडला नाही. मग तेव्हा म्हटलं संदीप आता काय करायचं? तर म्हणाला राखी पौर्णिमातून 8 दिवस आहे, त्या 8 दिवसात काय करता येत असेल तर बघायचं. म्हटलं ठीक आहे, पण 8 दिवसात करू. पण तोपर्यंत मी पण पहिल्यांदाच मराठी काहीतरी करायला शिकलो असल्यामुळं ते कितपत वेळ लागेल बघायचं. दिवस रात्र करून जाऊया पण करूया. म्हणून रोजची 10 ते 12 पानं ही करायची या उद्देशानं बसलो तर ते 72 पानाचं पुस्तक बरोबर 7व्या दिवशी तयार झालं. आणि तेव्हा मी शाळा झालो की एकच फाईलमध्ये 60 पानं होती. ते होऊ नये, गेली तर 10 पानं पुन्हा करावी लागतील. म्हणून 10 किंवा 12 पानं झाली की एक नवीन फाईल करायची. म्हणजे अनुभवातून काहीतरी शिकायला मिळतं. अडचणीतून शिकायला मिळतं. म्हणून अडचण आली आणि अडचण येऊ देतो असं म्हणू नका. कुठल्या ते अडचण खाल्लं ना त्यांना आपण काहीतरी शिकायचं आहे. तर त्याप्रमाणे त्याची मला साथ दरवेळेला मिळत गेली. आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदरच म्हणजे आपल्या विजापूर कार्यकेंद्राचा सिल्वर जुबली प्रोग्राम होता आणि त्या सिल्वर जुबली प्रोग्रामच्या वेळेला 94 साली आणि त्याच्या अगोदर दादा शक्ती स्वरूप झाले होते 91 साली. पण त्या 94च्या सिल्वर जुबलीसाठी लीलाताई, दीपक दादा वगैरे सगळे आले होते विजापूरला. तेव्हा मी त्या ठिकाणी नव्हतो. पण त्यावेळेला काकांकडनं ऐकलेली गोष्ट अशी की त्यावेळेला मोहम्मद जिलानी बाबांचं लीलाताईच्या माध्यमातून आगमन झालं आणि त्यांनी यांना पुढं बोलून विचारलं, जे हात मनस्तर लिहिलंच ना ते आता सांग. आणि तेव्हा काका बसले काय बोलायचे ठीक. पण नंतर म्हणाले की
तुझ्यासाठी मी जावई बघून ठेवला आहे. म्हणजे आता त्या पुढचं मी सांगतो. पहिल्यांदा जेव्हा संदीप इकडं संदीप जोशी मी पहिल्यांदा जेव्हा दादाच्याकडे गेलो, मला मुली गेला मी BSc आणि डिप्लोमा करतो, मला नोकरी लागत नव्हती. तेव्हा दादाने माझ्या सांगितलेलं ऐकेल का? हा ऐकेल म्हणाला. आणि मग सांगितलं की तर तू तुझ्या नशिबात नोकरी नाही आहे, तुझ्या पुढे जाऊन तिथं बस कोण काय असं सांगतो. आणि नंतर मला 2-3 मुली झाल्या. 3 मुली होताना दादांनी अश्विनी नाव ठेव आणि ऑपरेशन कर, म्हणजे मुलगा मशीन तर 7 मुली होणार, म्हणजे मग मुलगा नाही आहे. पण माझी पुढची भांडण पाडायची जबाबदारी कोणतरी घ्यायला पाहिजे आहे की ते तसं त्यांचा हिशोब असतो, कळत नाही आपल्याला. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच केलं. 3री मुलगी झाली, अश्विनी नाव ठेवलं, ऑपरेशन केलं आणि चांगलं सुरू झालं. मग नंतर पैसे मोठे झाली पहिली मुलगी आणि तिच्या लग्नाला बघायला पाहिजे की आता बघायचं म्हणजे असं माझ्या मनावर आले की यांचं दोघांचं काहीतरी गुळगुट आहे. मग माझ्यापर्यंत आली ती गोष्ट, म्हणजे काय हरकत नाही, ब्राह्मणाचाच मुलगा आहे, हरकत नाही. आणि उंबरे झुजवायला लागले नाही, उंबरे झिजवायला लागले नाही. त्यांनीच प्रपोज केलं आणि त्यांचं झाल्यामुळे माझं म्हणजे अश्विनीच्या वेळेला 25,000 रुपये खर्च झाले गाडी केल्या हुडकायला, म्हणून त्याचा पहिला मी आभारी. आणि नंतर तिथं दादाने जे सांगितलं होतं तिथं मुलगा म्हणशी तर नाही, तर मग काय हां 7 मुलीवर मुलगा नाही. इकडं म्हणजे आता आम्हाला व्यवस्थित सांभाळतोय सुद्धा, म्हणजे 10,000 रुपये हाताकडे फक्त पाहिजे, पण सगळं पर्टिक्युलर लक्ष देऊन काम. मी आता गेलो तेव्हा रात्रभर बसून होता तिथे. म्हणजे जसं आपण रोज सांगतो तसे माणसाचे गुणही सांगितले पाहिजे दादानी, म्हणून सांगतो. माझा जावई म्हणून मी कौतुक करत नाही आहे, तर बाबाने कशी व्यवस्था केली आणि त्यांच्याकडे तिची निर्णय बघा, दादाची म्हणाली मुलाची म्हणाली, तुझी व्यवस्था सगळी करून ठेवली व्यवस्थित. म्हणून मला आनंद होतो की आणि आम्ही दोघांची काळजी व्यवस्थित देतो, मुलापेक्षा जास्त आणि काय करायचं, म्हणून त्याचा मी मगाशी मुकुंद महेंद्रकरचा उल्लेख केला होता, त्याचे वडील इथं आलेले आहेत, तर त्यांना मी बोलवतोय की मुकुंदच्या वतीनं तुम्ही त्या फुलाचा स्वीकार करावा आणि ते त्याला द्यावं. आज या सेमिनारसाठी आपण सर्वजण इथं जमलेले आहोत. तर सुरुवातीला रांगोळी आपण सर्वांनी पाहिलेली आहे. तर ते रांगोळी काढण्याचं कार्य कोल्हापूरच्या भगिनींनी केलेलं आहे. तर त्या कोल्हापूरच्या भगिनी ज्या आहेत त्यांनी आहे त्या ठिकाणी जर उभं राहावं, आम्हाला दर्शन द्यावं. आता कोल्हापूरच्या अनेक भगिनी आलेल्या आहेत, पण त्याच्यातली तिघींनाच पुढं उभं करून त्यांना कोल्हापूरचं बोल दिलं, बाकीच्यांनी वेगळं समजून घेऊ नये. कार्यामध्ये हे कार्य एकट्याने होत नाही, अनेकांची साथ असले की कार्य वाढतं. तसं आपल्या विजापूर केंद्रावरती 60च्या पेक्षा जास्तीचे सेवक आहेत आणि प्रत्येकाला सांगितलेलं काम प्रत्येकजण व्यवस्थित करतो. तर हे साई गणेशबाई म्हणून तर हे कार्य आपण सर्वजण करत असताना प्रत्येक
सेवकाला बोलून जर आपण त्याचा सत्कार करायचा ठरवलं तर त्याच्यासाठी 1 दिवस जाईल. म्हणून या सर्व सेवकांच्या वतीनं मी 5 जणांची नावं इथे घेतोय. त्यांनी कृपया इथे यावं. संजय पंडित, बाकीच्यांनी एमर्जन्सीमध्ये वगैरे समजे मोठा गोळा केला 500च्या, पण मी लाख मुलांचे सेवक गोळा केले. त्या लोकांनंतर लोकांनी गाड्या सगळ्या गेल्या. अमोल पंडित, गणेश सारवाड, सचिन पंडित, प्रभाकर पत्तार, केंद्रावरती प्रभाकर पत्तांना अशी ड्युटी आहे की जो सेवक ज्या प्रत्येक सेवकाला 1 दिवस दिला की त्यांनी पाठावर बसून पूजन करायचे. तर त्याप्रमाणे ते सेवक सर्वजण येत असतात. एकाच वेळेस काहीतरी कामानिमित्त त्याला किंवा गावात नसल्यामुळे यायला झालं नाही, त्यावेळेला त्यांची जागा भरण्याचं काम प्रभाकर करतात. नटवरलाल जोशी दर बुधवारी येत होते. त्यांना जरा घराचं बांधकाम वगैरे झाल्यामुळे त्यांना येणं जमत नव्हतं. तेव्हा त्यांना 1 बुधवार त्यांना दिला. पण त्याच्यानंतर कोण सेवक येते त्या दिवशी ते असणार. आता अशी परिस्थिती झाली की बाकी सेवकांना वाटायला की आपण नाही गेलं तरी चालतंय, त्यामुळे पूर्ण 8 दिवस त्यांचेच चालले. होत नाही पण आहे. आज त्यांना इथं जबाबदारी पिकाकडे दिली आहे की सकाळचं पूजन करून घ्यायचं, तिथं करतो, इथेही तुम्हीच करायचं. आज वार गुरुवार आहे, त्यांचाच आहे. आणि आज दुपारी जेवणापर्यंत सगळं नैवेद्यात सगळी जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली आहे. त्यामुळं आज ते धोतरमध्येच आहे. यानंतर विजय कोल्हटकर, गुरुराज हजेरी, इरणा पत्तार, इरणा कक्कळमे या 4घांनी यावं. ज्या ज्या ठिकाणी वास्तुशुद्धता असते त्या त्या ठिकाणी वास्तुशुद्ध करण्यासाठी कोण ना कोणतरी सेवक जात असतात. पण जास्तीत जास्त आणि आता पोलीस आल्यासाठी काम काही करत नाही, पण आधार आहे. प्रत्येक कामासाठी ही त्याची खासियत. आता शेवटचं नाव घेतो. राजेश महामुनी यांच्याबद्दल जे आपण मगाशी बोललो ते सर्व माहिती संदीप पंडितनं आम्हाला दिली. कारण संदीपकडे ते आधी कामाला होते आणि त्यामुळं त्यांच्याकडनं आम्हाला ही माहिती मिळाली. तर संदीपला पण मी आमंत्रित करून त्यांनी गुलाबाचं फुल स्वीकारलं. आता 2च कार्यक्रम आपले आहेत. तिसरा तुम्हाला माहितीच आहे जेवणाचा. एक आरती आणि मुलाखत. तर आरती घेऊन मुलाखत घ्यायची का मुलाखत झाल्यानंतर आरती घ्यायची? मुलाखत झाल्यानंतर आरती घ्यायची. म्हणजे त्याप्रमाणे आपण सुरुवात